सध्या निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना सोलापूरमध्ये भाजपनं नवी खेळी केली आहे। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 9D मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये तुषार जक्का यांचा भाजपात पक्षप्रवेश झालाय। मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक असतानाच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपमध्ये गेल्यामुळे सोलापूरच्या राजकारणात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे। हर्षवर्धन सपकाळ हे माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि मी गेल्या अनेक दिवसापासून बघतोय की त्याला त्यांच्यावर उपचाराची खूप मोठी आवश्यकता आहे। त्यामुळं आता त्यांनी तातडीने उपचार करून घ्यावं आणि काँग्रेस पक्ष तरच वाचेल, अन्यथा आता ज्या डोक्यातनं सुपीक कल्पना त्यांच्या येत आहेत, सुपीक शब्द येत आहेत, ते काँग्रेस पक्षाचा ऱ्हास करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आपण या शहरामध्ये आलात, या शहरानं राज्याला मुख्यमंत्री दिला, या शहरानं जवळजवळ 25-30 वर्ष काँग्रेस पक्षाला महापौरपद दिलं, या शहराची सेवा करण्याची संधी निर्माण करून दिली। ना त्या उमेदवाराच्या पाठीशी कोण आहे, ना त्यांना कोण प्रचारामध्ये मदत करते, ना त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कोण येते। त्यामुळे उमेदवार कासावीस झालेले आहेत। आपण बघितलं सुशीलकुमार शिंदे साहेबांनी खूप मोठी कार्यकर्त्याची फळी या ठिकाणी तयार केली होती, पण त्यातला एकही कार्यकर्ता काँग्रेस पक्षामध्ये राहिलेला नाही। याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता वास्तविक पाहता आहे। दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या गिरेबांमध्ये आपण बघितलं पाहिजे, हे या निमित्ताने मी त्यांना सांगितलं।